नमस्कार मित्रांनो, बहिणीनो, भावानो, आज आली बघा मामीच्या गावाला, मामाच्या गावाला. आणि हो गाई आमची आजी इतकं भारी वाटायला लागलं या, काय सांगून उपयोग नाही. हो गाई जावाय बापू त्यांचं मागं बसल्या ताई पुरीचं चालू आहे. नको नाही नाही म्हणलं पण आणलं. बरं आलू भारी वाटायला लागले. मामीकडे दाखवती, मामीचं चालू आहे पोळ्याचा स्वयंपाक. बघा आम्ही आलोय तर आज एकादशी म्हणून काय बेत नाही बरं का. पोळ्याचा बेत आहे बघा. पोळ्या आमरस खायला आणि आंब्याचा सीझन आहे म्हणल्यावर म्हणलं पोळ्या रस खावा. बघा आजी पण आली, स्वयंपाक करू लागायला लागली. दोघीकडनं चालू आहे. हे आपलं पुरण स्वयंपाक आहे आणि कणिक मळलेली चालू आहे. मामीच आपलं मामी एकदम तंग फुगली पाहिजे बाब पोळी. मामीकडे आली पण बघा पाहुणचार कसा भारी चालू आहे. एखादं म्हणलं असतं पावसा पाण्याचं कुठं राबायचं, पण चालू आहे आपलं मामीचं. येत नाही बाची कधी आली आहे एक तर बोलवल्यावर काय करायचं. तुमचं जावायला छान आहे. किती वेळा म्हणलं चला घेऊन तर त्यांची काम जावाय कसं कुजबूज चाललं या. मी सांगितलंय व्हिडिओ मध्ये नेत नाही म्हणून. आज आणलंय आपलं ती पण मित्राचं बकड कॅन्सर झालं म्हणून. फुगली बाय मामीची तर पोळी बघा. जवळनं दाखवते तुम्हाला. लावा की त्याला हे तेल त्याला दुसऱ्या पोळीचं कर ग एवढं काय त्याला काय असतं या. हे मस्त झाली एकदम भारी पैकी. उरका अजून आमरस करायचा आहे, भजी पापडी तळायचे. इतकं बघा आले एवढं नियोजन करायचं. खाजगीचा विषय नसतो, पाहुणचार असतो. आणि माझ्यासाठी खास केलंय. तुम्हाला काय होतं या. तुम्ही राहा साईडला आपलं. आणि तिकडं काय चालू ते चपाती करा खायला. जावाय बापूला गोड चालत नाही काय होय. गोड नका आम्हाला चपाती भात झाली. ज्वारीची भाकर केली तरी चालते. सांगोल भागातली माणसं मका शिवाय काय दुसरं याडच नाही. मकाची भाकरी करा. इथं कुठं नाही या मकाच्या भाकरी. ज्वारीची खाताय ना मग करायची. गेलती बघा शेळव्याला. तुम्हाला तर माहितच आहे, मी 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं या. मी शेळव्याला गेलेली. मामी आमच्या एवढ्या भारी येत्या बघा. कसं आहे म्हणजे माझी ती मामी दुसरी आहे बघा. पहिल्या मामी आमच्या अपघातात गेली, त्यावर परत मामाचं दुसरं लग्न केलं. मग त्या मामी आहे त्या बघा. साधारणतः मी 8वीला असताना आमची मामी गेली आम्हाला सोडून अपघातात. तिथनं बघा मी शिक्षण घरचं दोन्ही पण मीच हँडल केलं बघा. मामाचा मुलगा, आमचा आजोबा, ती तिघं आणि मी एकटी. मग त्यांचा स्वयंपाक काय कपडे ते धुवून सगळं असं घरचं काम उरकून मी आपल्या शाळेला जात होती, शिक्षण घेत होती. लय संघर्ष केला बरं का मित्रांनो. शाळा शिकायची होती, मन जिद्द होती. तरी 12वीपर्यंतच माझं शिक्षण झालं. 12वीपर्यंत शिक्षण झालं माझं तिथं बघा. शिक्षक पण मुलकाची नटत म्हणजे त्यांना भारीच वाटत होतं एवढं घरचं काम करून. ती शाळेला येत होती, म्हणत होती काय तर करून दाखवशील. त्या टायमिंगला मी शाळेत हुशार पण होती बरं का मित्रांनो. शिक्षक म्हणायचं, कोण म्हणायचं पोलीस भरतीत जा. पण अशी कंडिशन झाली, पुढचं शिक्षण घ्यायला मला पंढरपूरला म्हणजे जावं लागलं होतं. पण कधी बाहेर न हिंडलेली मी. एसटीनं प्रवास ती करून जायचं म्हणल्यावर नको वाटायला लागलं. मग घरची म्हणायला लागली मग घरी बसून राहण्यापेक्षा आपलं लग्न करून टाकूया म्हणून 12वी झाली. 1-6 महिन्यात माझं लग्न झालं बघा. कसं असतंय बघा. मामी पण एवढा जीव लावायचा मला. लय भारी वाटायचं त्या टायमिंगला. मामी पण अजून नाव काढते. ते म्हणते त्या गुडीनं एवढं केलं, कसं करत असशील. शाळा शिकून घर हँडल केलं. नको वाटत होतं मला पण बरं का. लग्न करून अशा फंद्यात पडोस तर आपलं शिक्षण घेऊन कुठं तर आपलं करिअर घडलं असतं. काही ती गेलेली वेळ आहे, निघून गेली. आता काय उपयोग आहे का. इष्टी निघून गेल्या हात केल्यावर परत काय उपयोग आहे का. तशामधला हा प्रकार आहे बघा. आणि आता राहणार क्षणोक्षणी वाटतंय काम करताना. तेव्हा शाळा शिकली असती तर आता बरं झालं असतं. जाऊ द्या कसं असेल तसं आपलं.